विलास गोलंदाजाला आपण पाहतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. टाइम अलर्ट करा हनुमानजी नाईक. 15 मिनिटांचा अवधी असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे टाइम अलर्ट. गेम ऑन. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. गोलंदाज सज्ज झालाय. लेफ्ट हँडेड गोलंदाज. चांगला चेंडू स्विंग झाला. डाव्या हाताच्या गोलंदाजांकडे एक नैसर्गिक ॲबिलिटी, एक नैसर्गिक ताकद असते असं म्हटलं जातं आणि अगदी पहिल्या चेंडूला स्विंग करण्याची कला आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर मात्र कोणत्या प्रकारची रन्स पाहायला मिळत नाही आहेत. श्री लक्ष्मीनारायण आणि देऊल आली आयोजित जितूआई एकता गाव कप 25वा वर्ष अमृत महोत्सव सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय. लॉफ करत असताना ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. व्हाईटिश लॉंग ऑनला काही टप्पे घेत सीमा पार चौकार. व 4 व्हीलर कारची चावी कोणाकडे आहे? सूरज दादांच्या कारची चावी कोणाला सापडली असेल, कोणाकडे असेल तर आपण द्यायची आहे. षटकातील पुढचा चेंडू असेल. चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. अलॉंग द कार्पेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. P1चे पहिले षटक. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला 2 खेळाडू, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तर एक वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला खरं तर सीमारेषेलगत पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर पहिले षटक सुरू असताना 5 धावा. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि सूरज लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी आपण पाहतोय. डाव्या हाताच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट डाव्या हाताचा गोलंदाज. जबरदस्त बॅटल पाहायला मिळाला आणि हे बॅटल जिंकलं गोलंदाजाने. आशिष याच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. विकी पाटील यांनी जर का झेल पकडलं तर त्याचा मित्र आशिष याच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर एका मित्राचं दुसऱ्या मित्रावर असणारं प्रेम हे आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर. गोलवर टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. व्हॉट बॉलिंग, व्हॉट सुपर बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी आपण पाहतोय. आक्रमक खरं तर रित्या फलंदाज खेळण्याचा इरादा करतायत परंतु त्यांना थांबवण्याचं, त्यांना रोखण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. विशालसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 7 स्टार ग्रुप जिते यांच्याकडून विशालला प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ATM खुले झालेत या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. या ठिकाणी अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होतोय. आदरणीय नारायण गायकवाड नानांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मी काकाने विनंती करेल साहेब आपण समोर बसायचं आहे. खरं तर विविध क्षेत्रातील मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्मान या ठिकाणी आपण घेऊया. दादा दादा एक सन्मान घे गणेश सरांचा. गणेश सरांचा सन्मान घे तिथं. हां हां. विशेष अतिथी सन्मानाकडे आपण जाऊया. मी आयोजकांना विनंती करेल आरोग्य कर्मचारी जिथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे कार्यरत होते सध्याच्या घडीला दादर आरोग्य केंद्रामध्ये सध्या जे कार्यरत आहेत कोविड योद्धे म्हणून ज्यांना संबोधलं जातं आमचे गुरुवर्य सन्माननीय गणेश म्हात्रे सर वडाव वाशी विभाग क्रिकेट संघटना अध्यक्ष सरांचा सन्मान या ठिकाणी आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. वाशी विभाग क्रिकेट संघटनेला गती आणि दिशा देण्याचं कार्य जर का कोणी केलं असेल तर ते म्हणजे गणेश म्हात्रे सर.
सरांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सरांचा विशेष अतिथी सन्मान आपण पाहतोय. दत्तगुरू वडाव संघाचे माजी कर्णधार आणि उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खरं तर दत्तगुरू वडाव आयोजित स्पर्धा आपण छत्रपती संभाजी महाराज मैदान, कोटला मैदान, दीव फाटा येथे आपण सरांच्या नेतृत्वात ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. धन्यवाद साहेब, आपण आलात त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जिते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे कार्यरत होते, उत्कृष्ट खेळाडू, निवेदक, समालोचक आमचे गुरुवर्य गणेश म्हात्रे सरांचा विशेष आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. नक्कीच धन्यवाद. इथं आलो आणि आपण माझा सन्मान केला त्याबद्दल मी तुमचं सतेशा ऋणी आहे. आणि जी कमिटी आहे जितो आहे जिते गावकप, सर्व जी आयोजक कमिटी आहे त्यांना माझं खास आग्रहाचं निमंत्रण आहे. मी वाशिबा क्रिकेट संघटनेचं अध्यक्ष चालू वर्षाचं आहे, विद्यमान अध्यक्ष. 22 व 23 फेब्रुवारी रोजी कोठला मैदान, दीव फाटा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज दीव फाटा येथे आमची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट देण्यासाठी यावं असं माझं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. मंचकावरील उपस्थित मान्यवरांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत घेणार आहोत. तत्पूर्वी आपण मॅचकडे जाऊया. निर्णयाची या ठिकाणी प्रतीक्षा असेल. कदाचित क्षेत्ररक्षणात काहीशी गडबड पाहायला मिळाली का हे या ठिकाणी पाहिलं जाईल. आज खरं तर अनेक मान्यवर आपण पाहतोय. विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. अर्थातच आजचे आमचे सत्कार मूर्ती सन्माननीय प्रणित डोंगरे आणि दिग्विजय साहेब, मेगा इंजिनिअरिंग कंपनी जी आपण जिथे येथे पाहतोय तिथली त्या कंपनीमधील अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्माननीय आदरणीय प्रणित डोंगरे साहेब आणि दिग्विजय साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मेगा इंजिनिअरिंग कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री लक्ष्मीनारायण व देऊलाली क्रिकेट क्लब जितेतर्फे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मायेची उबदार शॉल, प्रेमाचा प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच निर्णय काय आहे? इट्स अ नो बॉल. शुभम यांनी जर का झेल पकडली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय आणि 14 धावा स्कोर कार्डवर. 1 षटक आणि 2 चेंडू. ह्या 2 रन्स आहेत. नो बॉल होता ना? नो प्लस 1. ओके. एक षटक आणि 2 चेंडू झालेले आहेत. एकच चेंडू झाले ना? एक चेंडू झालाय. इट्स ओके, सुरू करा.
षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. लॉफ करत असताना स्वीट साऊंड ऑफ द बॅट वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फ्रीडचा चेंडू आहे. धावबाची संधी देखील त्या ठिकाणी असेल परंतु खेळाडू सुरक्षित आहे. आणखीन एक एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी जरूर खर्च केले जातील. चौथी मिळेल का? नाहीये. 3 रन्स त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहा खरं तर या आधीचा चेंडू नो बॉल होता आणि सर्वांना असं वाटलं आम्हाला देखील की बराच वेळ गेला परंतु फ्रीडचा चेंडू आणि त्या फ्रीडच्या चेंडूवर आलेल्या 3 रन्स धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना राधाकृष्ण ए आणि त्यांच्या विरोधात मर्याई ए हा संघ आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी. धावसंख्या 17 स्कोर कार्डवर. चला थोडी घाई करा प्लीज. आम्ही वारंवार विनंती करतो तुम्ही दंडित करा. एका टीमला तुम्ही जर का पॅनल्टी दिलीत ना तर बाकीचे संघ देखील बरोबर वेळेत षटक संपवतील. लॉफ करण्याचा प्रयत्न. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फटका अफलातून. गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार. चौकार. स्वराज्य छोटं असलं तरी चालेल परंतु ते स्वतःच हवं अशी संकल्पना ज्यांची होती आणि बघता बघता स्वराज्याची स्थापना ज्यांनी घेतली. रायरेश्वराच्या शिवपिंडावर स्वतःच्या रक्ताने ज्यांनी अभिषेक घातला आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि स्वराज्य स्थापन देखील झालं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. खरं तर पुढच्या महिन्यामध्ये 19 तारीख येतोय. जगात बारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती. शिवजयंती मनामनामध्ये, शिवजयंती घराघरामध्ये. अर्थातच हीच संकल्पना 19 फेब्रुवारी रोजी आपण पाहणार आहोत. पट्ट्यावर जे प्रेक्षक बसलेत त्यांनी उठायचं आहे. हॅपी क्लबचे समर्थक प्लीज उठा. आपण लॉफ केलंय. चेंडूला पाठवले डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू सीमा पार. षटकार. शुभम भोईर यांनी एक टप्पा जरी का चेंडू पकडला तरी गजानन म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी आहे. विकी यांनी जरी एक टप्पा चेंडू पकडला तरी आशिष माळी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीन एक चेंडू वन बाउन्स पकडेल कुठून क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र चालला आउट ऑफ द पार्क. स्लॉट मध्ये होता. चेंडूला डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. महाराजांचं संगीत आपण डीजे राम यांच्या माध्यमातून ऐकतोय. वन बाउन्स चेंडू पकडण्यासाठी आपण कॅश प्राइज लावलेत परंतु चेंडू पडतच नाहीये खाली मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र चालला आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम 2 सिक्सर आलेत धावसंख्या स्कोर कार्डवर. 3 ते 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फार मजा मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य. वन बाउन्स चेंडू इनटू द डिफेन्स. 4 रन्स.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 37 37 धावा धावफलकावर. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 25वा वर्ष अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना श्री लक्ष्मीनारायण व देऊळ आली आयोजित जितूआई एकता कप 2025 एकीच बल. अर्थातच मराठी शाळेमध्ये राजीप शालामध्ये आपण एक गोष्ट जरूर शिकलोय की एक काठी जर हातामध्ये दिली तर ती सहजरित्या मोडता येते, परंतु 5 काठ्या एकत्रित जर दिल्या तर त्या मोडणं सहजासहजी शक्य होत नाहीये. अर्थातच एकीचं बल काय आहे आणि हे चषक आपण पाहतोय. या स्पर्धेतून मिळणारा नफा हा 10वीतील विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची फी भरण्यासाठी दिले जाईल. त्याचप्रमाणे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि गणेश मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम जे अपूर्ण आहे त्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी या स्पर्धेतून मिळणारा नफा वापरला जाईल. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषद शाळा जिते शाळेचं नूतनीकरणासाठी या स्पर्धेतून मिळणारा नफा वापरला जाईल. खूप चांगली संकल्पना. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय विशेष करून गरजू विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे 10वीच्या बोर्डाची फी भरण्यासाठी पैसे नाही आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही रक्कम वापरली जाईल. परंतु त्या विद्यार्थ्यांना देखील आमची विनंती असेल आपण अभ्यास करा, कारण की एखादी संघटना काही व्यक्ती जर का तुम्हाला मदतीचा हात देत असतील तर तुम्ही देखील तितकेच चांगले प्रयत्न गरजेचा असेल. षटकाला सुरुवात झाली. 3ऱ्या धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने 39 रन्स ऑन दी बोर्ड. भगवान पाटील यांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय सदानंद काका यांच्याकडून. इट्स अ वाईड बॉल. 40+ खेळाडू आहेत. पहिल्या पर्वामध्ये खेळणारा खेळाडू आणि 25व्या पर्वामध्ये देखील खेळणारा खेळाडू एकमेव भगवान पाटील. एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो या खेळाडूसाठी की ज्यांनी 25 वर्ष या स्पर्धेसाठी दिलेत. आणखीन एक टेक ऑफ होणारा चेंडू काहीसा बाहेर निघाला. इट्स वाईड बॉल. आणखीन एक स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 41. चला गजानन म्हात्रे यांच्याकडून 1 बाउन्स चेंडू पकडला तर शुभमसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. पण याआधी चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नव्हता आणि या षटकामध्ये आता बॅटला चेंडू लागत नाहीये. कॅश प्राइज आम्ही जरूर ठेवलंय, परंतु तो मिळवणार का? ऐतिहासिक क्रीडांगण या मैदानाच्या पाठीमागे अर्थातच एसटी रक्षकाच्या पाठीमागचा एरिया जर का आपण पाहिलं तर छोटंसं डॅम छोटंसं धरण आहे आणि त्याचा आनंद घेत असताना काही खेळाडूंना आपण पाहतोय. इकडे फिरून खेळण्याचा प्रयत्न एसट्यांच्या वरतून चालला. इट्स अ डॉट बॉल. प्रचंड ऊन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या डॅम मध्ये तुम्ही स्विमिंग देखील करू शकताय. आणि लक्ष्मीनारायण चे आमचे आयोजक आपण भोजनासाठी या. जरूर या ठिकाणी आपण हा चेंडू पाहतोय. सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. खेळाडू धावबाद असेल का पंचांच्या निर्णयाचा प्रतीक्षा करूया, परंतु स्क्वेअर चेंडू आहे. जरूर आमचे आरएस लाईव्हचे कॅमेरा ऑपरेटरने त्यांना कैद केलंय. बोराचं झाड जिथं आहे तिथे काही प्रेक्षक आनंद घेत असताना त्यांना आपण पाहतोय. भोजन करायच्या ज्या टीम्स बाकी असतील त्यांनी आपण यावं समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. नाही व्हाईट आहे, बॅटची एज होती, सो डॉट बॉल असेल. डॉट बॉल प्लस रनआउट विकेट. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली 41. 41 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निर्भय.
ज्याला खरं तर भय नाही असा खेळाडू. नॉन स्ट्राईकला असेल, ऑन स्ट्राईकला आपण पाहतो खेळाडू सूरज. डाव्या हाताचा फलंदाज संतोष दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. आज स्काय ब्लू कलर मध्ये त्यांची डॅशिंग एंट्री आपण पाहतोय. भगवान पाटील यांचा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच आहे, शॉर्ट अंपुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करत चेंडू मात्र चाललाय डीप मिड विकेटला, सीमा पार चौकार. नेक्स्ट मॅच हॅपी क्लब आणि शिव गणेशा. टॉस साठी यावं आपण. टीम हॅपी क्लब टीम कॅप्टन आणि शिव गणेशा टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. 42-42 संघांना खर तर या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 45 धावा धावफलकावर आपण पाहतोय. रोहित शर्मा हिटमॅन शर्मा यांचा जर्सी नंबर. चांगला चेंडू बॅटची एज घेतात. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स कंप्लीट. त्या ठिकाणी इनिंगची समाप्ती होत असताना शेवटच्या चेंडूवर मात्र रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल एका धाब्याच्या मदतीने 46 धावा. 47 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. विजयासाठी मर्याई ए संघाला मात्र 47 धावा जमवाव्या लागतील.
जिंको. काय संदेश देशील तुझ्या सर्व समर्थकांना? आज भरपूर शिवगणेशा टीमचे समर्थक आलेत. घाबरू नका, आम्ही जिंकू. जाऊया आपण हॅपी क्लबकडे. हॅपी क्लब बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्ही कंटिन्यू 5 वेळा सेमीफायनलला हारलेलो आहोत आणि एकदा 2 नंबर आम्हाला भेटलेला आहे आणि ते आम्हाला रायडरनेच हरवलेलं आहे कंटिन्यू 5 वेळा. हॅपी क्लब बद्दल काय सांगाल, तुमच्या ग्रुप बद्दल? आमचा हॅपी क्लब ग्रुपच हा हॅपी आहे. येणाऱ्याला येत जावं, जाणाऱ्याने जायत जावं. आणि बरेच आले आहेत आमच्याकडे, बरेच जण गेलेत खेळायला, आमच्यात शिकलेत आणि दुसऱ्या टीममध्ये गेलेत. ते पण आमचं एक आम्हाला गर्व वाटतं की आमच्याकडून शिकून गेलेले आहेत. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक, विश यू अ गुड गेम. या ठिकाणी टॉस जिंकलाय शिवगणेशा या संघाने, नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण निवडले. मान्यवरांचा आभार व्यक्त करूया. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. सत्तेचाळीस धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. राधाकृष्ण ए संघासमोर आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला आणि 3 धावा स्कोर कार्डवर पाहतोय. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, बॉल बॅक ड्राईव्ह. कोणत्या प्रकारची रन्स पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज विशालचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. ज्या अर्थी कमी अवधीमध्ये हा प्रसिद्ध झालेला गोलंदाज आपण पाहतोय. रायझिंग सुपरस्टार, अपकमिंग यंगस्टार, एक्स्ट्रा स्पीड आणि फुल टॉसवर बीट केलं फलंदाजाला. धक्का पहिला फलंदाज गौरव बॅक टू द पॅव्हलियन. शिवनेरी किल्ल्यावर त्यातील पहिले 2 अक्षर घ्या शिव आणि ज्या राजाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला रायगडावर त्यातील 2 अक्षर घ्या राय आणि नाव तयार होईल शिवराय. खूप चांगलं संगीत या ठिकाणी आपण ऐकलं डीजे राम यांच्या माध्यमातून. फुल टॉस, बैठक, एक घुटना वाकवला. चेंडूला मात्र लॉफ करत असताना कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये भरपूर लांब चाललाय चेंडू, सीमा पार, षटकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकांती धावसंख्या मात्र पाहतोय 9 धावा धाव फलकावर. डीजे राम यांचं कौतुक करावं लागेल. ज्या अर्थी शिवसंगीत आपण ऐकतोय, मित्र असावा तर तानाजी मालसुरे यांच्यासारखा. कोंढाणा किल्ला सर करत असताना खरं तर धारातीर्थी पडले आणि महाराज देखील म्हणाले गड आला परंतु सिंह गेला.
पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 47 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर आहे. आता इक्वेशन असेल 12 चेंडू आणि राहुल 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 38 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता इकडे असेल. टीम राधाकृष्ण ए या संघाला नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय. ऑन स्ट्राईकला असेल भगवान पाटील, नॉन स्ट्राईकला गौरव आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रीतम. नोमॅस लँड मध्ये चेंडू पडेल. सेफली लँडिंग, सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी रन्स देखील या ठिकाणी मिळेल आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल 11-11. खरं तर इंडियन प्रीमियर लीग IPLचा जर का आपण विचार केला तर सुरेश रैना काही वर्षांपासून त्यांनी रिटायरमेंट घेतली, परंतु सर्व सीझन खेळणारा, सर्व मॅचेस खेळणारा तो खेळाडू सुरेश रैना. आणि जर का आपण जितूभाई एकता गाव कपाचा विचार केला तर सर्व स्पर्धा कोण खेळला असेल तर भगवान पाटील. 25वे वर्ष आणि 25 वर्ष सलग न थकता न हार मानता या खेळाडूला आपण गाव कपामध्ये सामील होत असताना आपण पाहतोय. जिथे गावासाठी 25 वर्ष क्रिकेटचं योगदान दिलंय. लेजंड खेळाडू आहे, अनेक खेळाडूंना घडवलंय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द मॅच, मालिका वीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरचा किताब मिळवणारा हा खेळाडू आज आपल्या संघासाठी हा सामना जिंकून देईल का, हे देखील एक मोठा प्रश्न असेल. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 12 म्हटलं की युवराज सिंगचा जर्सी नंबर. या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न. अपील पाहायला मिळाली. अपील फक्त 2च ठिकाणी केली जाते, एक म्हणजे न्यायालय कोर्ट आणि दुसरं म्हणजे क्रिकेटचं मैदान. अन्यथा अपील कुठेही पाहायला मिळत नाहीये. 9 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. राज म्हात्रे यांच्याकडून भगवान दादांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सामना जिंकवला. खरं तर ते भाचे आहेत त्यांचे. मामासाठी खरं तर पारितोषिक लावलंय. पाहूया काय घडेल मॅच मध्ये. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना समालोचन कक्षाच्या समोर या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. रन्स मिळतील 2. धावसंख्या 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. सिंगल डबल्सने काही होणार नाहीये. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. माजी मुख्याध्यापक आदरणीय गुरुवर्य नारायण गायकवाड यांना आपण अतिथी मंचकावर पाहतोय. साहेबांची उपस्थिती, ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले. मोहोपाडा येथील झेडपीच्या शाळेवर खरं तर मुख्याध्यापक पद ज्यांनी भूषवलं. आदर्श शिक्षक या ठिकाणी अतिथी मंचकावर साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. शिक्षक म्हटलं की एका पिढीला घडवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होत असतं. चांगला चेंडू. परफेक्ट खोलवर टप्प्याचा चेंडू हा पाहिला आपण. धावबाची संधी. इकडे काय घडलंय. फलंदाज होईल. रनआउट. OUT आउट. दोन षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल आज ऋषी. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू लॉफ केलाय.
डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक गडबडला आणि चेंडू मात्र जाईल ओव्हर द रोप. एक टप्पा चौकार. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. विकेट डाऊन. हॅलो, भगवान यांची वाट लावलेली आहे ती. मरो या संघाने 4 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे ती. राधाकृष्ण. चला बघूया ऋषी सामना करेल तो. विलास ऑफ साइडला मारा केलेला आणि हा व्हाईट बॉल. नाव संख्या फक्त 19. नावाजलेला संघ होता तो राधाकृष्ण. पराभव निश्चित होणार आहे तो राधाकृष्ण संघाचा. चला जवळ चला आता भगवान. हा चांगला फटका मागण्याचा षटकार होते का बघूया. आणि हा खणखणीत चौकार. बॅट्समनने 3 बॉलमध्ये 3 षटकार मार. भोईर यांच्याकडे 500 रुपये रोख बक्षीस आलेले आहेत. विलासला बघूया षटकार होते का. आणि खणखणी षटकार. बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे ती राधाकृष्ण संघाला. क्रीजवर असून सुद्धा भगवान संघासाठी काही करू शकला नाही. ऋषी बघूया सामना करेल तो. विलास पुन्हा षटकार होते का बघूया. आणि हा कंप्लीट कॅच झालेला आहे. चांगला फटका मारला तो विलास याने. हा कोणतं नाव काय. राहुल बघूया. ऋषी यांचा सामना करतो राहुल भोईर. हा चांगला बॉल आणि पराजित झालेला आहे ती राधाकृष्ण संघ. चला जवळ चला लगेच जवळ चला. चला लगेच भोजन करून घ्या. राधाकृष्णाचे प्लेयर